साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यानं 2022 साली गळफास घेऊन आत्महत्या केली होती आणि त्या फिर्यादीमध्ये कॅप्टन भोंदू खरातचा उल्लेख होता। मात्र जेव्हा चार्जशीट न्यायालयात गेली त्यावेळेस मात्र त्याचा उल्लेख जो आहे, त्याचं नाव जे आहे ते वगळण्यात आलं। आपल्यासोबत आहेत गोकुळ ठुबे, जे आता फिर्यादीचे वकील आहेत। खरं बघितलं तर चार्जशीटमधून अगोदर नाव वगळलं गेलं, आता पुन्हा तुम्ही अर्ज केलेला आहे। काय नेमकं कायदेशीर बाबीकडे कसं बघता आणि न्यायालय काय निर्णय घेईल? नेमकी जो फिर्यादीचा जो आरोप आहे, फिर्यादी म्हणतोय, मूळ फिर्यादी म्हणतोय माझ्या भावाचा जो मृत्यू झाला त्या मृत्यूस कारणीभूत हा भोंदू कॅप्टन खरातच आहे, परंतु त्याचं जे काही नाव आहे ते चार्जशीटमध्ये पोलिसांनी तपासात ते दाखल केलेलं नाही। आता त्याचं म्हणणं असं आहे की तो जो आहे आरोपी, त्याला आरोपी करण्यात यावं, कारण तो त्या चिठ्ठीमध्ये थोडक्यात त्याच्या सुसाईड नोटमध्ये त्याचं प्रथम नाव आलेलं आहे। आणि असं करत असताना पोलिसांना त्यांनी एक फिर्याद दाखल केली आहे की पुन्हा पुरवणी चार्जशीट यामध्ये चांगला तपास करून हे पुन्हा न्यायालयात त्यांनी घेऊन गेलेले आहेत आणि न्यायालय त्यावर काय आज दुपारपर्यंत त्यावर निश्चितपणे ऑर्डर होईल यात काही शंका नाही। एकंदरीत जी तुम्ही आज अर्ज दाखल केला आहे त्यामध्ये पोलिसांना देखील न्यायालयात हजर राहावं लागलं, ते देखील या जो पुन्हा तपास व्हावा याची मागणी देखील करतायत। मागच्या काळामध्ये जेव्हा चार्जशीट दाखल झाली त्यावेळेस तत्कालीन जे अधिकारी आहेत त्यांचा काही दोष होता का? नाव वगळलं गेलं, काही दबाव होता त्यांचा? नाही, आता त्या तत्कालीन जे काही साहेब होते, आपले प्रवीण दात्रे साहेब होते, त्यामध्ये ते आयओ म्हणून काम करत होते, त्यावेळेस निश्चितच त्यांच्यावर काही प्रशासकीय किंवा राजकीय काही दबाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही। परंतु तपासाची सूत्र ही निश्चितच कुठेतरी त्रुटी होती तपासामध्ये आणि तपास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने झालेला नाही। साईबाबा संस्थांमध्ये हा जर कर्मचारी होता त्याला साध्या एका याच्यावरून अर्जावरून त्याला म्हणजे एका दिवसाच्या सुट्टीवरून त्याला जर 15-20 दिवसाचा गॅप दिला जात होता तर निश्चितच यामागं काही खरातचे काही कॉन्टॅक्ट्स होते का अधिकाऱ्यांबरोबर? खरात काही फोन करून या अधिकाऱ्यांना काही शिकवत होता किंवा काही त्याला धमकी द्या असं काही प्रोसेस करीत होता का? त्यामुळं तपास हा सगळ्या अँगलने व्हायला पाहिजे, तसा तो तपास झालेला नाही। म्हणून आमची मागणी आहे की पुन्हा तपास व्हावा व त्यामध्ये पुरवणी चार्जशीट देऊन या तपासाला गती मिळेल आणि त्या निश्चित न्यायालयाने आज तातडीने नवीन जे अधिकारी आहेत, तपास अधिकारी, त्यांना कोर्टात बोलून घेतलेलं होतं आणि त्या संबंधित फिर्याद बघितलेली आहे। आपण बघितलं सुसाईड नोटमध्ये म्हणजे जे फिर्यादी आहेत त्यांचे बंधू आहेत विकास दिवटे, जे मयत झाले, त्यांनी असं लिहिलेलं होतं की माझ्या मृत्यूस कारणीभूत कॅप्टन भोंदू खरात आहे आणि मोबाईल नंबर पण मेन्शन केला होता। पण त्या अनुषंगाने जर बघितलं तर भोंदू खरातचं नाव चार्जशीटमध्ये येणं देखील क्रमप्राप्त होतं। बरोबर आहे, आपण जे म्हणता ते माझ्या समोर ती आज ही सुसाईड नोट पण आहे, ती सर्वांनी बघू शकता की त्यामध्ये पहिलंच नाव हे भोंदू कॅप्टन खरातचं आहे आणि भोंदू कॅप्टन खरातच्या नंतर त्याच्या नातेसंबंधातले जी काही नावं आहेत, 3 आरोपी आहेत त्यांची नावं आहेत, त्या 3 आरोपींची नावं चार्जशीटमध्ये दाखल होत आहेत आणि वरच्या ज्या भोंदू बाबाचं नाव दाखल होत नाही। याच्यातच लक्षात येतं की कुठंतरी या तपासाला कुठंतरी वेगळी दिशा मिळाली। या तपासामध्ये जाणीवपूर्वक हा शब्दाचा मी या ठिकाणी जाणीवपूर्वक उल्लेख करतो की जाणीवपूर्वक या तपासामध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत, म्हणून पुन्हा फिर्यादीच्या वतीने फिर्याद दाखल करण्यात आली आहे। जे राजेंद्र दिवटे आहेत मयताचे भाऊ, त्यांनी फिर्याद दिली होती आणि त्यानंतर आता या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे पुन्हा व्हावा अशी मागणी देखील त्यांनी केली होती आणि आज मेहरबान राहता न्यायालयानं अर्ज जो आहे तो सबमिट करून घेतलेला आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।